या क्षणाची मोठी बातमी समोर येते। पुण्यातील मोदींच्या सभेवर पावसाचं सावट बघायला मिळतंय। गरज पडली तर मोदींच्या सभेचं ठिकाण बदललं जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे। एसपी कॉलेजच्या मैदानावरती या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र मुसळधार पावसाची शक्यता आपण बघू शकतोय। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण बघू शकतोय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे, मात्र त्यांच्या सभेवरही पावसाचं सावट दिसतंय। सध्याची काय परिस्थिती आहे, या सभास्थळाची सविस्तर अपडेट। अगदी बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा होतीये, मात्र ज्या ठिकाणी सभा होतीये तिथे काल रात्री अनेक ठिकाणी चिखलचं साम्राज्य उभं राहिलं होतं। त्यामुळे पर्यायी सभास्थळ म्हणजे गणेश कला क्रीडा मंच असं आता जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। जर पावसाचा अंदाज खूप मोठा पाऊस जर दुपारनंतर झाला तर मोदींची सभा जी आहे ती याच गणेश कला क्रीडा मंचावर होईल। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर सध्या मी गणेश कलामध्ये आहे आणि आपण जर तयारी बघितली तर आता ती देखील अंतिम टप्प्यात आहे। गणेश कला रंगमंच जो आहे त्याच्यावर आता फुलांची आरास करण्यात आलेली आहे। रंगमंच जो आहे त्याची साफसफाई सुरू आहे। लाइटिंगची आणि साऊंडची टेस्टिंग जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अंतिम निर्णय जो प्रशासनाकडनं आत्तापर्यंत जो सांगण्यात आलेला नाही, कारण पावसाचा अंदाज दुपारी किती पाऊस पडतो यावरच हे सगळं ठरेल अशी माहिती जी आहे ती स्वतः जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी साम टीव्हीला मगाशी सांगितलेली आहे। त्यामुळे आत्तापुरतं जरी आपण पाहिलं तर एसपी कॉलेजवरच सभा होणार असं सांगण्यात आलंय, मात्र पर्यायी व्यवस्था पर्यायी सभास्थळ म्हणून गणेश कलाचा विचार केला जातो आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ती देखील पूर्ण करण्यात आलेली आहे। पोलिसांचं पथक जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेलं असून संपूर्ण रंगमंचाची पाहणी सभास्थळ बदललं जातं का हे बघणंही महत्त्वाचं। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।